काल रात्री अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातलं आहे. जिल्ह्यातील ज्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासोबत हे पाऊस बरसला आहे. विशेषतः म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी हळद काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवली आहे, मागील अनेक दिवसापासून ही हळदी उकडणे आणि वाळू घालण्याचं काम चालू आहे आणि उन्हाळा असल्यामुळे कडक उन्हात ही वाळू घातली जाते. मात्र अचानक आले अवकाळी पावसामुळे या हळदी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहे. विशेषतः म्हणजे या हळद पिकाचं जे पाण्यामुळे ही कुजलेली असते आणि याचा पूर्णतः कलरही जाते. त्याच्यामुळं जी नंतर जी हळद वाळून तिला कडक बनवल्या जाते, त्यावेळेस ती हळद दळल्या जात नसल्याचं असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, जाणून घेऊया नेमकंच काय परिस्थिती आता हे पाऊस झाल्यामुळं काय नुकसान होऊ शकते. हे कालच्या अचानक पाणी झाल्यामुळे पुन्हा ही जी वळवायची परिस्थिती आली ती पुन्हा ओली झालेली आहे. तिला आता वळवायला 1 महिना लागते. 1 महिना लागून सुद्धा या हळदीचा कलर जाऊन हळद कडक बनते. हिला बाजारपेठेत भाव कमी मिळते. आता जर पुन्हा असा पाऊस झाला तर काय अजून काय आता याचं परिस्थिती? फार नुकसान होते. म्हणजे पुन्हा सगळी सडून म्हणजे हे होते सगळी सडून येले जे म्हणजे आवरेज घट्टीचा समजा हां. वजनाचा वजन बी घट्टे आणि कडक होते. कडक बन त्यामुळे याचे भाव बी लागत नाही मार्केटले. नक्कीच आपल्यासोबत हे काही होते शेतकरी. यांचं असं मत आहे की जेणेकरून हे जे माल आहे याचा पूर्ण हळदी भिजली की याला म्हणजे भाव मिळत नाही, त्यामुळं या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.